किती सुंदर मुलगी असू द्या, पण मामाच्या गावाला गेल्यावर बोटानं जात घातली. ना मुलगी सांभाळणार ना मुलगा सांभाळणार. आपल्या बायकोला जीव लावा, कारण आपली बायकोच आपल्याला म्हातारपणी सांभाळणार. माझी बायको माझा अधिकार. हे मी नाही बोलते, तिने मला बळजबरी बोलायला लावलंय. नाही नाही, मीच बोलतोय, मीच. आजकाल तुझं माझ्यावर प्रेमच राहिलेलं नाहीये. नाही हो, तसं काहीच नाहीये. हा, काय तसं नाहीये म्हणते. सगळं प्रेम आपल्या पोरांवर आहे, नवऱ्यावर तर काही प्रेमच नाहीये. अहो, माझं सर्व प्रेम तुमच्यावरच आहे. आता हे बघा, जेव्हा मी बाहेर जाते किंवा माहेरी जाते, तेव्हा मी आपल्या चिंट्याला आणि बबल्याला शेजारणीकडे सोडून जाते. पण तुम्हाला जाते का सोडून मी शेजारणीकडं? अरे वा, सोफिया आन्सरीचं अकाउंट परत आलं. बम डिगी डिगी बम. अहो, आपलं लग्न जुळवलं होतं ना, ते भटजी वारले. अर एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माची फळं भेटणारच होती. अहो, मी या साडीत कशी दिसते? असं वाटतंय देवाने तुला रिकाम्या वेळात बनवलं असं. खरंच? होय, असे फालतूचे उद्योग रिकाम्या वेळेतच सुचतात. हो, शेजारणीला बघा, व्हॅलेंटाईन डेला तिच्या नवऱ्याने गुलाबाचा मोठा बुके दिला. तुम्ही साधी एक पाकळी तरी दिली का? हा, मीच दिलाय तो. अहो, मला अशी साडी घ्यायची ना, जी घालून मी तिरपी जरी बसली ना तरी छान दिसली पाहिजे. काय ग बाई, प्रोग्राम काय आहे? अहो, ती कोरोनाची रस टोचून घ्यायला जायची ना. आम्ही मुली सर्व कामं अगदी मन लावून करतो. हो ना, तुम्हाला सगळे काम मन लावूनच करावं लागतात, कारण यांच्याकडे डोकं नावाचा प्रकार कुठं असतो. अहो, आपल्या लग्नाला इतके वर्ष झाले, तुम्हाला मी अजून पण आवडते. हो. मग माझ्यासाठी एक गाणं म्हणा ना. गाणं? ठीक आहे. मी पण ना. अगं, दिवसभर मी दमून येतोय, जरा फ्रेश होऊ दे. आल्या आल्या काय सारखं भांडत सुटत्यास? मी पण दिवसभर घरात एकटीच असते, बोर होते. मग मी नको का फ्रेश व्हायला? तुझी तब्येत तर बरी आहे ना? बरी आहे की? ताप तर नाही ना? नाही ग, खोकला? नाही. सर्दी? नाही, का बरं विचारले? उगाच काय झालं नाही तर. अरे, तुला काय झालं तर घरचे काम कोण करणार? अगं, ऐकलीस का? काय? कसली नागिन बाई आल्या नशिबाला. जेव्हा पण तोंड उघडल तेव्हा विषच सोडते. साखर कमी आहे म्हणून सांगावं म्हणलं तर. काय झालं सोना, का रडते? मी लई वाईट आहे ना. हो, हा, ते तर माहितीये, पण तू रडते का? नो 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 नो. बाबा,
बोल बघता. माझ्या बायकोच्या अंगात भूत आलंय. टेन्शन घेऊ नको, मन शांत ठेव. घरात लिंबू आहे का? हाय की. चटणी आहे का? ढीग. लिंबू चटणी मिक्स करून थोडी बायकोच्या नाकात पेळ. भूत काय, भूताचा बाप पण येणार नाही. 500 रुपये ठेव. आओ जेवायला या. पुष्पराज मैं जेवेगा नाही साला. अहो मटण केलंय. काय आलोच जेवण वाढ. काय हो काय एकटे एकटे बोलत होते. ते पावसाचं बोलत होतो मी. त्याला सांगत होतो दिवाळीला आलाच तर संक्रांत करून जाय. मग तो उलट मला विचारित होता बरे होळी कधी. तुमच्यामध्ये सगळ्यात जास्त आळशी कोण आहे त्याला मी 50 रुपये देणार आहे. त्याने हात वर करा. आई तू का नाही हात वर केला? मला हात उचलायचा पण लय कंटाळा येतो. अहो तुम्हाला नाश्त्याला मध देऊ का? नको, ते मधमाशीच्या तोंडातून आलेलं असते आणि मी तोंडातून आलेलं खात नाही. मग अंडी देऊ का? अहो 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 मला जॉब लागली कुठं? फायर ब्रिगेड मध्ये. अच्छा. फायर ब्रिगेड मध्ये. तुला घेतलं कसं काय? अहो जॉब लागली बा. लेटर आलं. आता आता पण तुला फायर ब्रिगेड घेतलं कसं? तुला आग भिजावणारे लागत नाही. मजा आएगा ना. आग लावणारे नाही लागते तिकडं. समजा एकाच रुळावरून 2 ट्रेन येत असतील तर काय करशील? मी रेड सिग्नल दाखवेल. आणि सिग्नल नसेल तर? मी टॉर्च दाखवेन. आणि टॉर्च नसेल तर? मी माझा लाल शर्ट काढून दाखवेल. आणि शर्ट लाल रंगाचा नसेल तर? मी माझ्या मामाच्या मुलीला बोलवेन. मामाच्या मुलीला? का आणि ते कशासाठी? कारण तिने 2 ट्रेनची धडक कधीच पाहिलेलीच नाहीये. नमस्कार. माझ्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत. आणि माझ्या चॅनलला तुम्ही सर्वांनी सबस्क्राईब करा, लाईक द्या, भरपूर जणांना पाठवा. काय गाजू सांग ना. हा कमेंट करा कमेंट. प्लीज प्लीज माझ्या चॅनलला खरंच सबस्क्राईब करा बरं का. नक्की करा. तुम्ही कुठे चाललाय काय? हो आई आम्ही ना हॉटेलमध्ये चाललोय. अगं काय झालं? डोकं दुखायला लागले बघ. अरे देवा आईची तर तब्येत बरी नाही. आता आई आपल्यासोबत हॉटेलला कसं येणार? चला कुठल्या हॉटेलला जायचंय? तुमच्या मित्रांनी माझ्या मैत्रिणीला मेसेज केला होता आय लव्ह यू चा. काय म्हणली होती? तिचा रिप्लाय आलाय आय विल सी यू इन कोर्ट. बहुतेक ती कोर्ट मॅरेज करणार आहे काही. तुम्हाला बी आणि त्याला बी रट्टीच आहे तुझ्या. जिंदगी हो तेरे संग हो अगर जिंदगी चेहरे पे सादगी और आंखों में पागलपन, ऐसे लोग बहुत खतरनाक होते हैं.
बड़ा मुश्किल होता है लड़कियों को बिना दिमाग के जीना। फिर भी हम दिमाग वालों को इशारों पे नचाते हैं। प्यार तुम्हें किस मोड़ पे ले काय नाही लागत आहे मम्मी काय करू? काहीतरी असं बोल की मला चांगली झोप लागेल. दिदे मी 2024 मध्ये माझे आयुष्य बदलून टाकणार आहे. आणि तुझ्या रंगाचं काय? नारद मुनी सारखी झाली जिंदगी. जसं ते फिरायचे तिन्ही लोकांमध्ये तसं आम्ही पण फिरतोय. व्हॉट्सअप, फेसबुक, मग इंस्टाग्रामवर. नारायण नारायण. आम्ही हुशार तर आहोत पण आम्ही अभ्यासच करत नाही कारण आम्ही केलेला अभ्यास पेपर मध्येच येत नाही. काय सांगू तुम्हाला. तू माझे पैसे घेतलेले देणार आहेस का नाही सरळ सरळ सांग. सरळ सरळ